खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये 70 लाखापेक्षा जादा रामोशी बेडर समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे। ह्या रामोशी बेडर समाजाची जी स्वातंत्र्य काळानंतर जी अवस्था होती, स्वातंत्र्याच्या आधी बहिर्जी नाईक असतील, उमाजी नाईक असतील, बेडर कन्नप्पा असतील, सिंदूर लक्ष्मण असतील, अनेक 40 महापुरुष आमचे फासावर गेले। ह्या जातीचं एवढं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आहे। पण ह्या रामोशी बेडर समाजात आद्य क्रांतीवर पहिले क्रांतीवर राजे उमाजी नाईक जन्माला आले। त्या राजे उमाजी नाईकांच्या आजपर्यंत 2014 पर्यंत राजे उमाजी नाईक दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते। त्यांची सरकारी जयंती साजरी केली। आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालं। आर्थिक विकास महामंडळानंतर राजे उमाजी नाईकांच्या नावानं पुरस्कार आता जाहीर झाला। आद्य क्रांती राजे उमाजी नाईक असतील, बहिर्जी नाईक असतील, सिंदूर लक्ष्मण असतील, कन्नप्पा नाईक असतील, ह्या सर्वांच्या नावानं ITI कॉलेजला नावं लागली। आद्य क्रांती राजे उमाजी नाईक आणि इतर 40 जे महापुरुष आहेत त्यांच्या सर्वांचे एक आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनतंय। त्या राष्ट्रीय स्मारकाला 49 कोटी 10 लाख रुपये त्या ठिकाणी निधी आणि 5 एकर जमीन देण्यात आली। ही सर्व ज्यांनी केलं ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि ह्या महायुती सरकारने त्या ठिकाणी रामोशी बेडर समाजाकरता केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने देवाभाऊ ही आमच्याकरता एक दैवत लाभलेला आहे। आम्ही देवाभाऊला देवच आमच्यामध्ये मानतो। खऱ्या अर्थानं याची उपकाराची फेड म्हणून आपण समाजासमोर जावं, आपण समाजाला त्याचं योगदान काय आहे ते सांगावं। समाजाला महामंडळाच्या माध्यमातून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावाने आर्थिक विकासची महामंडळ झालेला आहे। त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपल्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा कसा होईल। आर्थिक विकास महामंडळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाची थेट योजना जी होती महामंडळ आणि जे खालचे समाज बांधव त्याच्यामध्ये 2 लाख आता त्या ठिकाणी देवेंद्रजींनी घोषणा केली आणि काही दिवसामध्ये ती 2 लाख रुपये एका व्यक्तीला 2 लाख रुपये थेट योजना मिळणार आहे। 15 लाखापर्यंत बिनयाजी कर्ज मिळणार आहे। अनेक योजना त्याच्यामध्ये आपण करणार आहे। जसे महाज्योती आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या सुद्धा नावानं त्या ठिकाणी आपण त्यामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता UPSC MPSC करता किंवा पोलीस भरती करता ट्रेनिंग करता त्या ठिकाणी आपण सर्व त्या माध्यमातून होणार आहे। हे करत असताना रामोशी बेडर समाजाक पहिल्यापासून एक इमानदारी आलेली आहे आणि त्या इमानदारीची जाण म्हणून आमच्याकडं धन दौलत ह्या सरकारकरता किंवा या नेत्याकरता देण्याकरता नाही आहे, पण आमच्याकडं इमानदारीने समाजापर्यंत जाणं, समाजाला सांगणं आणि त्याचमुळं धन्यवाद मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण चालू केली आणि काल परवा दिवशी आपण सासवड या ठिकाणून काल दौंड इंदापूर आज बारामती असं करत करत आपण पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे। 30 तारखेपर्यंत आपलं हे आहे त्याची सांगता मुंबई या ठिकाणी आपण करणार आहे। त्या दिवशी तुम्ही भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर भावूक झाला, नक्की काय कारण होतं की जेणेकरून डोळ्यातून अश्रू येणं? त्यामध्ये खास करून आपल्याला सांगतो की जी स्मारक जे होते ज्यावेळेस 2014च्या आधी मला 13 सालामध्ये मी 2013ला मला संघटनेमध्ये काही आमचे नेते मग आपल्या तालुक्याचे बबनराव खोमणे असतील, बाकीचे सुनील अण्णा चव्हाण असतील, जयवतराव खोमणे असतील, मेजर असतील, अनेक हे 4-5 लोक जी अशी होती की ज्यांनी मला या संघटनेमध्ये आणलं, ज्यांनी मला बोलायला शिकवलं, ज्यांनी लढायला शिकवलं, तेच करोनाच्या काळामध्ये आमच्यापासून निघून गेले। त्यांचं फक्त एकच हे आत्ताचं जे राष्ट्रीय स्मारक होतंय हा आराखडा त्यांनी 3-3, 4-4 वेळा तयार केलता, पण पहिल्या लोकांक पहिल्या सरकारांक आम्ही जे दिला त्याच्यानंतर आपल्याला कुठलंही त्याच्यात रिझन मिळलं नाही, आम्हाला जवळही उभं केलं नाही, आम्हाला आमच्या डोक्यावर मायेचा हात कुणीही ठेवला नाही। त्यावेळेस ही लोक सर्व पडद्याआड गेली। ह्या आमच्या समाजामधून ती करोनाच्या काळामध्ये देवाने त्यांना नेली आणि त्याच्यानंतर आता ही स्मारक बनतंय। ते सगळं त्या ठिकाणी आठवल्यामुळं मी त्या ठिकाणी भावूक झालो। OBC समाजाकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जात आहेत, एक कुठंतरी आमचं आरक्षण केले अशी त्यांच्यामध्ये भावना आहे। मोठ्या प्रमाणात मोर्चांना देखील सुरुवात झालेली आहे। आपण आता यात्रा करतात, नक्की आपली भूमिका काय? कारण राज्यात मोर्चाला प्रतिमोर्चा निघताना दिसत आहे। यामध्ये मी आपल्याला परवाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी
देवाभाऊ ह्या 18 पगड जातींकरता खरोखर तो देव आहे आणि त्यांनी आपल्याकरता ज्या भूमिका मांडलेल्या आहेत, आपल्याकरता जी काय केलेलं आहे ती सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्याकरता बहुजनांकरता कुणीही नव्हतं, त्या व्यक्तीने बऱ्यापैकी आपल्याकरता केलेलं आहे. आणि त्यामध्ये राहिला ह्या आरक्षणाचा विषय, तर त्यामध्ये जे पहिलं जे त्यांनी मांडलं होतं की आपण बहुजन समाजाच्या किंवा भटके मुक्तांच्या किंवा ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला ती देऊ, आणि त्या ठिकाणी त्याच पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. मला तरी असं वाटतंय की याच्यामध्ये माझा एवढा मोठा अभ्यास नाही, पण जेवढा मी अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये ओबीसीला काही घाबरायचे कारण नाही, ओबीसीला कुठलाही धक्का लागलेला नाही. त्यामुळं माझा विश्वास व माझ्या बहुजन समाजाचा विश्वास देवेंद्रजींवरती आहे. याच्यामध्ये काही जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये अनेक अभ्यास केला असं मला वाटते, पण त्याच्यामध्ये मला तरी वाटतंय की या ठिकाणी तशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे. कारण आता इलेक्शन आलेले आहेत. सगळ्यात मोठी भीती आपल्या बहुजन समाजापैकी ओबीसी समाजाला ही आहे की आपल्याला जी काही दिवसाच्या आधी किंवा काही वर्षांच्या आधी आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत, मग आपण सरपंच होतोय, त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होतोय, आपण जिल्हा परिषद सदस्य होतोय, नगरसेवक होतोय, तो हक्क आपल्यापासून बाजूला आज जर कुणबी दाखले जर काढून घेतले तर तो हक्क आपल्याला बाजूला जाणार नाही. पण याचा अर्थ हा नाहीये की ह्याच आरक्षणाचा किंवा हेच मुद्दा पुढं आपल्या त्याच्यामुळं जादा दाखले मिळू शकतात आणि सरसकट मिळू शकतात म्हणून आपण अडचणीत येऊ शकतो. पहिले कुणबी दाखले पहिले पण आहेत, प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळं आपल्याला कुठलंही घाबरायचं कारण नाही. आपण जो ओरिजिनल ओबीसी आहे यांच्यावरती मला खात्री आहे की देवाभाव अन्याय होऊन देणार नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्री सन्मान निधी योजना जी आहे त्याचा गावोगावी जाऊन नेमकं काय करते, लोकांमध्ये जनजागृती कशी करते? नाही, याच्यामध्ये मी माझ्या समाजाकरता म्हणजे खास करून रामोशी बेडर समाजाकरता ज्या ठिकाणी ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे, आपल्या ज्या महामंडळाचे जी योजना आहेत त्या योजना कशा आपण केल्या पाहिजेत, आपले जातीचे दाखले कसे काढले पाहिजेत, आपण कसं ही प्रकरणं केलं पाहिजे, आपल्याला याच्यामध्ये मदत कुणी केलेली आहे, हे सर्व आपण त्या ठिकाणी हे करू आपण जाऊन त्या ठिकाणी आपण सांगतोय. कारण मी सांगितलं की ही जी मी करत आहे ही मला वाटतं राजकारणाशी किंवा याच्याशी निगडीत नाही आहे. माझा समाज आज एक मातीखाली गाडल्या गेलता. इथून पाठीमागच्या जेवढे सरकार आले त्या सर्व सरकारने आमच्यावरती अन्याय केला, आमच्या राजांवर अन्याय केला, आमच्या जातीवरती अन्याय केला. जे हजारो साल पहिले ही राजे होते, रामोशी बेडर समाज राजे होते, त्यांनी आज भिकारपती रामोशी जी झालेले आहेत ते पाठीमागचे सरकार त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळं ज्यांनी आमच्याकरता केलेलं आहे, जात आमची इमानदार आहे. इमानदारी ज्यांनी आमच्या संघ इमानदारी केली त्यांच्या संघ इमानदारी आणि गद्दारांसंघ गद्दारी आमचं रूल आहे. त्यामुळं आम्ही ज्यांनी इमानदारी आमच्या संघ करून आमची कामं केल्यात त्यांचं आम्ही त्या ठिकाणी मान्य करणं आणि त्यांचं नाव आमच्या समाजापर्यंत नेणं हे आमचं कर्तव्य आहे. निमंत्रण मी स्वतः त्या ठिकाणी निमंत्रण दादांना दिलं. काही आपल्या तालुक्यातल्या मंडळींनी सुद्धा त्यांच्यापर्यंत पत्रिका पोहोचवलेली आहे. सर्वच हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे, महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव येतात. मला CMची तारीख, दादांची तारीख आणि अनेक मंत्र्यांच्या ज्या तारखे घ्यायच्या होत्या त्याच्यामध्ये मी बिझी होतो. मी सुद्धा दादापर्यंत जाण्याकरता एक 5-6 दिवस आधी त्या ठिकाणी दादांना पत्रिका दिली, पण दादांना मेसेज आणि बाकीचे जेवढे दादांचे PA आहेत त्यांना प्रत्येकी फोन केलेले आहेत, त्यांना बाकीचं माहिती दिलेली आहे. पण त्या ठिकाणी मला माहीत नाही की आता दादांच्या याच्यामध्ये ते कितपत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पत्रिका माझ्या हाताने मी दिली, पण ती आले का नाही ती मला सांगता येणार नाही. पण एक आपल्याला सांगतो की रामोशी समाजाचं जसं देवेंद्रजीवरती विश्वास आहे तसा दादांवरती सुद्धा आहे. आता हे तुम्ही दादांना विचारलं पाहिजे, कारण मी माझं काम केलेलं आहे. ह्या समाजामध्ये माझा समाज जो कितपत पडला होता तो समाज एका वळणावरती आणणे, याच्यावरती आणणं माझं काम होतं, ते मी करतोय. आपण दादांना विचारा, पण दादांना हे पण सांगा की दादा रामोशी बेडर समाज हा पहिल्यापासून तुमच्याजवळ आहे आणि इथून पुढं सुद्धा राहील. फक्त थोडा डोक्यावर हात ठेवा, सर्व व्यवस्थित होईल. एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की भाजपचा DNA हा ओबीसीचा आहे. मग असं असताना मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो GR काढलाय, या GR मुळे ओबीसीमध्ये जे संभ्रमाचं वातावरण पसरलंय, जे भीतीचं वातावरण पसरलंय, कारण थोड्या
दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ पाहत आहेत. यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपल्याचा दावा लक्ष्मण हाके करतायत. या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? कारण पुरंदरच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यांचे हक्क आहेत आम्ही अबाधित राखू. मात्र असं असताना एक GR काढून ओबीसीचं आरक्षण हिरावण्याचं काम मुख्यमंत्र्यांकडून केलं जातं असा आरोप केला. नाही, यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली. त्या ठिकाणी देवेंद्रजी किंवा अनेक कोणता मुख्यमंत्री असला तरी त्या ठिकाणी त्याच पद्धतीने हे झालं असतं. जो GR त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये काही निजामाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा जो होता त्या याच्यामध्ये येत होता. त्यामुळं काही याच्यामध्ये ती निकष त्याच्यामध्ये येतात. पण खऱ्या अर्थानं त्या GRचा अर्थ हा नाही की तो सरसकट आहे. GR जो आहे आपण वाचला असेल की ती सरसकट कुणालाही ती मिळणार नाही, सरसकट कुणालाही ती होणार नाही. याच्यामध्ये पहिलेही जे कुणबींकरता जे निकष होते तेच निकष त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं ते काय अडचण नाही. आणि तुम्हाला मी या ठिकाणी एवढं सांगतो की त्या GRमध्ये जसं पाटलांचं जसं म्हणणं आहे की बा त्या याच्यामध्ये कुणबी आम्हाला याच्यामध्ये घ्यावं, तसं आम्ही अनेक वर्ष म्हणजे कर्नाटकामध्ये बेडर समाज हा STमध्ये आहे, बॉर्डरवरती बेरड समाज हा HJNTमध्ये आहे आणि आम्ही HJNTमध्ये आहे. आमची तीच लढाई एवढ्या वर्षे आहे की आम्ही STमध्ये आहे. आमचा जो रोटीबिटी व्यवहार आहे किंवा बाकीचंही आहे. आपण तो GR जर पाहिला असेल, जो GR आपलं जो निजामाचा जे गॅजेट आहेत, निजामाचे जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्येच रामोशी, बेडर आणि बेरड आणि वाल्मिकी हा एकच समाज आहे. जर हा GR त्या मराठी समाजाला मराठा समाजाला जर ते GR लागू झाला तर रामोशी, बेडर, बेरड समाजाला सुद्धा तो GR लागू होऊ शकतो. कारण कायदा एका जातीकरता नसतो, कायदा अनेक जातीकरता असतो. त्या GRमध्ये आपण जर पाहिलं तर रामोशी, बेडर, बेरड आणि वाल्मिकी ही एकच जात आहे असं त्या ठिकाणी आहे. पण एकंदरीत बंजारा समाज आता राज्यभरात कुठेतरी गॅजेट नंतर STमधून मागणी करण्यास सुरुवात झालेली आहे. आता तीच बाब तुम्ही सांगितली, तुमची याबद्दलची काय भूमिका असणार? तेच महत्त्वाचं आहे की ते तसं होऊ शकत नाही. कारण ही कुणबीचे जे दाखले आहेत ते पहिले पण मिळत होते, फक्त त्याच्यामध्ये थोडंफार त्याच्यात काही त्या हैदराबाद गॅजेटमध्ये काय तरतूद आहे. पण पहिले जे दाखले मिळालेले आहेत त्याच्यात एक नुकसानसुद्धा मराठा समाजाची हे होऊ शकते की पहिले जे दाखले मिळालेले आहेत, पहिले जे दनादन दाखले काढलेले आहेत, तर याच्यामध्ये ते जर हे गॅजेट लागू झालं हा GR खरोखरच जर त्या याला गॅजेटला जर हे झालं असेल तर 100% ती पहिल्या नोंदीसुद्धा कॅन्सल होतील. आणि आत्ताचे मी जी वाचल्याप्रमाणे जे GRमध्ये जे निकष टाकलेले आहेत ते निकष आणि पहिले जे कुणबींकरता जे निकष आहेत ते एकच आहे, त्याच्यामध्ये बदल काहीच नाही. म्हणजे आपल्याला जी भीती आहे की सरसकटा दाखले मिळतील किंवा सरसकटा त्याच्यामध्ये समाज येईल असं होऊ शकत नाही. मला एवढंच कळतं की याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते ठामपणे त्याच्यावरती आहेत आणि ते कधीही आपल्या 18 पगड जातीवरती, बहुजनांवरती, ह्या ओबीसींवरती कधी अन्याय होऊन देणार नाही, त्यांच्या ताटातलं कधी दुसऱ्याला देणार नाही असं या ठिकाणी मला ठामपणे आपल्याला सांगावंच वाटतं.